परळीतील बऱ्याच वर्षापासून बसस्थानकाचं काम कधी होईल याची आतुरता जी आहे ते पूर्ण परळीकरांना लागली होती. मात्र आता पाहिलं तर या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचं भूमिपूजन देखील झालं होतं, मात्र त्यानंतरही काम थांबलं होतं. न्यायालयीन प्रक्रियामध्ये देखील हा प्रकरण जे आहे ते गेलं होतं. मात्र आता त्यानंतर या ठिकाणी कामाला सुरुवात झाली. आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. मात्र हे काम सुरू झाल्यापासून परळीकरांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं प्रभू वैद्यनाथाचं मंदिर या परळीमध्ये आहे आणि याच ठिकाणचं बसस्थानक जे आहे, बसस्थानकाचं काम बऱ्याच वर्षापासून रखडलं होतं. मात्र आता त्या कामाला सुरुवात झाली आहे. माझ्यासोबत काही नागरिक देखील आहेत, प्रवासी देखील आहेत, त्यांच्यासोबत मी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. दादा, बऱ्याच वर्षानंतर हे काम सुरू झालंय, आनंद वाटतोय परळीकरांना? आनंद वाटतंय. बर, काय काय नेमकं त्रास सहन करावं लागायचा या अगोदर? या अगोदर का पाऊस पाण्याची बसायची सोय नव्हती, गाड्या टायमाला नाही लागल्या तर पुन्हा मुक्कामी व्हायचे. त्याच्यामुळे आता हे सुविधा बरोबर झालं. आता चांगलं झालंय की इकडे या मामा. काय बस स्थानकाचं काम सुरुवात झालंय, आता परळीकर म्हणून आनंद होतोय का नाही? आनंदच होत आहे. बर, हो, काय लवकरात लवकर व्हावं एवढी अपेक्षा फक्त. पक्षी लवकरात लवकर व्हा, जनतेची परेशानी होऊ नये. बर, काय तुमची काय मागणी? चांगली व्हावं बसस्थान, म्हणजे एकदम हिंगोली सारखं बसस्थान व्हावं. हिंगोली सर. हा, बर, काय तुम्ही परळी मधलेच का? राईट. बऱ्याच ठिकाणचे आपण बसस्थानक तुम्ही पाहत होतात, मात्र वाटत होतं परळीमध्ये असं बसस्थानक कधी होईल याची आतुरता अपेक्षा होत. हो, स्वप्न होतं आपलं ते. हिंगोली सारखं व्हावं तुमचं म्हणणं आहे. बर, इकडे आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. दादा, तुम्ही प्रॉपर परळी का? नाही सोनपेठ. हो. परळीमधून इथून प्रवास करायचेच तुम्ही बसनं? काय खूप वर्षानंतर हे बसस्थानकाचं काम सुरू झालंय, नेमकं काय भावना आणि काय प्रतिक्रिया? चांगलंय, आनंद तर वाटत. आनंद इकडे मामा, आनंद वाटतोय का नाही? परळीच्या बसस्थानकाला सुरुवात झाली. आनंद वाटतोय. या अगोदर कसं होतं परिस्थिती, काय काय त्रास सहन करावा लागायचा? त्रास काहीच नव्हता बाबा. हो. चिखल वगैरे होत होता ना, धूळ उडायची इथून. मात्र आता इथून पुढे चांगलं होईल. मग त्याला चांगलं आहे, आनंदाची गोष्ट झाली. धन्यवाद. खरं तर या ठिकाणच्या परळीमधल्या बसस्थानकाला सुरुवात झाली आणि आपण पाहू शकतो की जी प्रवाशांची जी सोय जी आहे, ज्या ठिकाणी बसस्थानक आहे त्या ठिकाणीच हे पूर्ण ही पत्र्यांचं या ठिकाणी शेड मारलेले, कंपाऊंड केले. कारण की तिकडली धूळ जी आहे ते इकडं प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होऊ नये याची काळजी जी आहे ते जी कंपनी या ठिकाणी काम करते त्यांच्या माध्यमातून ही केली असावी. आणि जे समोरचं जे आहे ते या ठिकाणी म्हणजे प्रवाशांना उभारण्याची व्यवस्था जी आहे ती केली गेली आणि बस जे आहे ते म्हणजे समोरच्या बाजूनच या ठिकाणी लागत आहेत. आपल्याला असंच काही म्हणावं लागेल. मात्र परळीकरांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला आनंद पाहायला मिळतोय. आणखीन काही प्रतिक्रिया आपल्याला मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र परळीकरांसाठी हा दिवस जो आहे तो काम सुरू झाल्यापासून आपल्याला आनंदाचा दिवस जो आहे तो काहीसा म्हणावा लागेल. एक तरुण माझ्यासोबत आलेला आहे. काय दादा, काय बोलावंसं वाटतंय? परळी वैजनाथ या ठिकाणी बसस्टँड व्हायला हे खरी गोष्ट आहे, पण हे बसस्टँड 100% ह्याचं काम पूर्ण व्हावं आणि इथलं जे बसस्टँड व्हायलं ते इथून मागं कधीच उष्टू नाही अशा प्रकारे दर्जेदारीचं काम करावं ही माझी नम्र विनंती. कॉन्क्रीट मोकळे खडी सिमेंट टाकून हे बसस्टँड उष्टू नाही ही नम्र विनंती. कॉन्क्रीट केलं तर ते उष्टू नाही कमीत कमी 5 वर्ष. धन्यवाद. खरं तर परळीकर म्हणून या ठिकाणी त्याच्या भावना ज्या आहेत ते व्यक्त झालेत. काही महिला पण माझ्यासोबत आहेत. काय परळीतल्या बसस्थानकाला सुरुवात झाली आहे, कुठेतरी आनंद होतोय? आनंद व्हावा, बस स्टँड चांगलं व्हावं, माणसाची सोय व्हावी. तुमची काय, तुम्ही प्रॉपर परळीचे, काय प्रतिक्रिया काय असणार आहे दादा तुझ्या? आम्ही सोनपेठचे आहे. सोनपेठचे. पण कुठेतरी परळीमधले असल्या, परळीतून इथून वावरत असतात, मात्र कुठेतरी एक प्रवासी म्हणून आनंद होतोय का नाही? होता ना. धन्यवाद. ताई, तुमच्या काय प्रतिक्रिया? प्रॉपर कुठले तुम्ही? अंबेजोगाईचे. काय अंबेजोगाईचं बसस्थानक झालं, पण परळीचं कधी होईल असं वाटत होतं का प्रवासी म्हणून? इथलं पण व्हावं ही अपेक्षा होती का? होती ना, सगळ्याला वाटते ना व्हा म्हणून. इथलं पण व्हावं, लवकरात लवकर चांगलं काम व्हावं. हो ना, इकडच्या बी सगळ्यासाठी चांगलं आहे ना.
खरं तर हे बसस्थानक जे आहे ते सगळ्यासाठीच चांगलं आहे, अशा प्रवाशांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया येत आहेत. प्रत्येकजण एक आनंदाच्या वातावरण जे आहे ते या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेळा आनंद देखील आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड परळी.